नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 प्रश्नपत्रिका व त्याची उत्तरे बघणार आहोत. मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू. चला पहा, पहिला प्रश्न बघा. भारतीय असंतोषाचे जनक असे कोणाला म्हटले जाते किंवा कोणाला संबोधले जाते? भारतीय असंतोषाचे जनक असे कोणाला संबोधले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखले जाते. लोकमान्य टिळक होय. यानंतर आहे, महाराष्ट्रामध्ये संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान कधीपासून सुरू झालेलं आहे? तर संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान कधीपासून चालू झालेलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे एक नंबर, 2000 ते 2001 या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानाची सुरुवात झालेली आहे. 2000 ते 2001 या वर्षापासून या अभियानाची सुरुवात झालेली आहे. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका कोण आहेत? भारतातील पहिल्या महिला शिक्षिका कोण आहेत? याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, सावित्रीबाई फुले ह्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आहेत. सावित्रीबाई फुले ह्या होय. यानंतरचा प्रश्न आहे, रक्ताभिसरणाचा शोध रक्ताभिसरणाचा शोध कोणी लावला? तर रक्ताभिसरणाचा शोध कोणी लावला? तर याचं योग्य उत्तर आहे एक नंबर, विल्यम हार्वे यांनी रक्ताभिसरणाचा शोध लावलेला आहे. विल्यम हार्वे यांनी या शोध लावलेला आहे. यानंतर आहे, नक्षलवाद ही समस्या प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे? महाराष्ट्रापुरता विचार करायचा आहे. नक्षलवाद ही समस्या प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे एक नंबर, गडचिरोली या जिल्ह्याशी नक्षलवाद ही समस्या मोठ्या प्रमाणामध्ये गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आढळून येते. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता वायू ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमान वाढीसाठी मुख्य कारणीभूत घटक आहे? तर ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे की तापमान वाढीसाठी कोणता घटक महत्वाचा आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 3 नंबर, कार्बन डायऑक्साईड हा तापमान वाढीसाठी किंवा ग्लोबल वॉर्मिंगसाठी घातक असणारा वायू आहे. कार्बन डायऑक्साईड हा होय. यानंतर आहे, राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. उपराष्ट्रपती हे होय. यानंतरचा प्रश्न आहे, पहिली गोलमेज परिषद लंडनमध्ये कोणत्या वर्षी भरली होती? पहिली गोलमेज परिषद लंडनमध्ये कोणत्या वर्षी भरली होती? तर याचं योग्य उत्तर आहे ए नंबर, 1930 मध्ये पहिली गोलमेज परिषद ही लंडन या ठिकाणी भरली होती. 1930 या सालामध्ये ही परिषद भरलेली होती. यानंतर आहे, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. गोदावरी ही होय. यानंतर आहे, पोलिओ हा आजार कशामुळे होतो? पोलिओ हा आजार कशामुळे होतो? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, विषाणूच्या कमतरतेमुळे किंवा विषाणूमुळे पोलिओ हा आजार लहान मुलांमध्ये होताना दिसून येतो. विषाणूच्या संसर्गामुळे हा पोलिओ आजार होतो. मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर या न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक लिहिलेलं आहे. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी या पुस्तकाचे लिखाण केलेलं आहे. यानंतर आहे,
जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? जागतिक आरोग्य दिन हा कधी साजरा केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोणत्या कादंबरीत प्रथम प्रकाशित झाले होते? भारताचे राष्ट्रगीत वंदे मातरम हे कोणत्या कादंबरीमध्ये प्रथम प्रकाशित झाले होते? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर आनंदमठ या कादंबरीमध्ये वंदे मातरम हे गीत प्रसिद्ध झालं होतं. आणि वंदे मातरम हे गीत कोणी लिहिलेलं आहे? तर बंकिमचंद्र चटर्जी यांनी या गीताची रचना केलेली आहे. 1882 मध्ये हे प्रकाशित झालं होतं आणि हे बंगाली भाषेमध्ये या गीताची पहिल्यांदा हे बंगाली भाषेमध्ये लिहिलं गेलं होतं. यानंतर आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर योग्य उत्तर आहे ब नंबर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प आहे. यानंतर आहे भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहेत? तर मूलभूत कर्तव्ये ही कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर रशिया या देशाकडून हे मूलभूत कर्तव्य घेण्यात आलेली आहे. आणि 1976च्या घटना 42व्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्ये हे आपल्या भारतीय संविधानामध्ये लागू केलेले आहेत आणि ते कलम 51A अंतर्गत मूलभूत कर्तव्ये येतात. रशिया या देशाकडून घेतलेले आहेत. यानंतर आहे कांदा कापताना डोळ्यातून पाणी येते कारण कांद्यातून कोणता वायू बाहेर पडतो? कांदे कापताना डोळ्यातून पाणी येते कारण कांद्यातून कोणता वायू बाहेर पडतो? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर क्लोरीन हा वायू कांद्यामध्ये असल्यामुळे कांदा कापताना तो बाहेर पडल्यामुळे डोळ्यामधून पाणी येतो क्लोरीन या वायूमुळे. यानंतरचा प्रश्न आहे भारताचे लोहपुरुष. भारताचे लोहपुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते? तर भारताचे लोहपुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे लोहपुरुष असं म्हणून ओळखल्या जाते. आयरन मॅन ऑफ द इंडिया असं सरदार वल्लभभाई पटेल यांना म्हटल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे विशाळगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर विशाळगड हा जिल्हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये विशाळगड हा स्थित आहे. विशाळगड हा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे. यानंतर आहे पंचायत राज व्यवस्थेमध्ये महिलांसाठी किती टक्के आरक्षण अनिवार्य केलेलं आहे? तर महिलांसाठी किती टक्के अनिवार्य केलेलं आहे? 73व्या घटना दुरुस्तीनुसार आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर 33% एवढं आरक्षण 73व्या घटना दुरुस्तीनुसार महिलांना पंचायत राज व्यवस्थेमध्ये देण्यात आलेलं आहे. 33% एवढं आरक्षण देण्यात आलेलं आहे. यानंतर आहे आग्रा हे शहर कोणी वसवले आहे? तर आग्रा हे शहर कोणी वसवले आहे? आग्रा हे शहर कोणी वसवले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर सिकंदर लोधी यांनी आग्रा या शहराला बसवलेलं आहे. आग्रा या शहराला आणि हे शहर आहे यमुना नदीच्या काठावर हे शहर बसलेलं आहे. आग्रा हे शहर सिकंदर लोधी यांनी बसवलेलं आहे आणि ते यमुना नदीच्या काठावर आहे. आणि आग्रा या ठिकाणी ताजमहल हा जगप्रसिद्ध आपल्याला असलेला दिसून येतो. यानंतर आहे
कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर. कृपण म्हणजेच याचा विरुद्धार्थी शब्द आहे श्रीमंत होय, श्रीमंत. यानंतर आहे आंबा, राम आंबा खातो. राम आंबा खातो या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. तर राम आंबा खातो या वाक्यातील प्रयोग आहे कर्तरी. कर्तरी प्रयोगाचं हे उदाहरण आहे, कर्तरी प्रयोग होय. यानंतर आहे उंटावरचा शहाणा. उंटावरचा शहाणा या वाक्याचा अर्थ काय आहे? तर उंटावरचा शहाणा याचा अर्थ काय आहे? तर मूर्खपणाचा सल्ला देणारा व्यक्ती म्हणजेच उंटावरचा शहाणा होय. याचा अर्थ आहे मूर्खपणाचा सल्ला देणाऱ्या व्यक्तीला उंटावरचा शहाणा असं म्हटल्या जाते. यानंतर आहे अनन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर अनन या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पाणी हा होय.